Come our today's guest, Dhammachari Lotayush sir. I would like to request Dhammachari Rasuraj sir to welcome our today's guest, Dhammachari Lotayush. So we have guest today, and as Rishabh already told you, and the name is written on the board, we have Dhammachari Lotayush here. He is a friend of mine since I was a teenager. I know him since my childhood, and I know many things about him. The first one, as I always tell you, along with Padmamani, myself, we have the same teacher, Bhante Urgen Sangharakshit. And Dhammachari Lotayush himself is a teacher to many of them, many people. He teaches Buddha Dhamma, he teaches meditation, he teaches communication practices, and even if he is a teacher, he still is a student. He goes on a month-long retreats to study himself, to meditate, to learn. He goes on a long retreats to look within, to see, to learn what Buddha told, to learn the philosophy that Bhante Urgen Sangharakshita brought to the world. And another side I would like to tell you people, he is a retired personnel. He was in the government service. By profession he is an engineer. तर ते नागपूरच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये एक मोठ्या पदावर इंजिनियर होते. वॉज अन इंजिनियर, इज अ गव्हर्नमेंट सर्वंट. ते आता रिटायर्ड आहेत आणि पूर्ण वेळ ते समाजासाठी काम करतात, लोकांसाठी काम करतात, विद्यार्थ्यांसाठी काम करतात, तरुणांसाठी काम करतात, सर्वसामान्य लोकांसाठी काम करतात, ध्यान साधना शिकवतात, धम्माचा अभ्यास घेतात. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की ते म्हणजे बाबासाहेब काय म्हणत होते, आयुष्यभर आपण कोण बनून असलं पाहिजे, विद्यार्थी म्हणून असलं पाहिजे. हे ते जरी टीचर असले अनेक लोकांचे, पण ते स्वतः एक चांगले विद्यार्थी पण आहेत. ही कीप्स लर्निंग. आणि आपल्यासमोर ते एक्झाम्पल आहेत. एक उच्च विद्याविभूषित आहेत, सरकारमध्ये गव्हर्नमेंटमध्ये काम केलेले व्यक्ती आहेत, आणि अजूनही त्यांच्यामध्ये जबरदस्त ऊर्जा आहे. ते युरोप फिरलेले आहेत, परदेश प्रवास त्यांनी भरपूर केलेला आहे, आणि बौद्ध स्थळांना त्यांना भेटी द्यायला आवडतं, आणि कल्चर त्यांना आवडतं, सौंदर्य दृष्टी त्यांच्यामध्ये आहे. मला असं वाटतं की मी जर जास्त बोलत बसलो तर त्यांचा परिचय त्यांच्या बोलण्यातून व्हावा अशी माझी इच्छा आहे. ते पण तुमच्याशी हेतू साधतील. तर मला असं वाटतं की मी इथे थांबलं पाहिजे. तुमचं कौतुक मी सुरुवातीला करणार होतो, तुम्ही छान परिपाठ घेतला आजचा. तर मला असं वाटतं की तुमच्या परिपाठासाठी फ्रीलान्स टाळ्यामध्ये आहे. Thank you. Good morning, everybody. Good morning, everybody. I must tell you, I'm very pleased to see you all. It's really a rare occasion for me to visit this Urgen Sangharakshita school, and I feel very proud that the name of school is given after my teacher. Urgen Sangharakshita is my teacher, Ratnaraj teacher, and Padmamani's teacher also. So really I feel very happy. थोडंसं मराठीत बोलतो.
मराठी इंग्रजी मी सांगू इच्छितो की इथे आल्याबरोबर मला अतिशय प्रसन्न वाटलेलं आहे. इथली इथलं जी स्वच्छता आहे, इथलं जे डिसिप्लिन आहे, इथलं जे सौंदर्य आहे, इट्स रिअली व्हेरी रिमार्केबल. अँड आय व्हेरी मच कॉंग्रॅच्युलेट द फाउंडर्स, the runners of this institution, all teachers, and you all boys and girls. So big congratulations to you. Whenever I come to Amravati or whenever I remember Amravati, I remember some great people and great institutions also. तर मला विशेषतः आदरणीय पंजाबरावजी देशमुख जे आहेत ते आठवतात. त्यांचं या परिसरात, या जिल्ह्यात, फक्त या जिल्ह्यातच नाही तर पूर्ण विदर्भासाठी अतिशय मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. शिवाजी शिक्षण संस्था म्हणून त्यांनी निर्माण केलेली आहे. आपल्यापैकी टीचर्स लोकांना तर माहीत आहे, मुलांना कदाचित तेवढी कल्पना नसेल, पण जे वरच्या वर्गातले मुलं आहेत, 8वी 9वी या मुलांना निश्चित माहीत आहेत. तर असे थोर व्यक्ती या भूमीमध्ये निर्माण झालेले आहेत. दुसरं इथे मला अभिमान वाटतो या शहराचा की इथे हनुमान गायन प्रसारक मंडळ म्हणून अतिशय नावाजलेली संस्था आहे आणि त्या संस्थेचं कार्यसुद्धा खूप मोठं आहे. एवढंच नव्हे तर आपल्यापैकी बहुतेकांना कल्पना असेल की सध्याचे आपले भारताचे जे सरन्यायाधीश आहेत ते अमरावती शहरातले आहेत. माननीय भूषण गवई जे आहेत ते आपल्या शहराचा, हा अमरावती शहराचा अतिशय मोठा असा बहुमान आहे. आपल्याला कल्पना असेल की भारतीय जी राज्यघटना आहे त्यानुसार 3 व्यक्ती जे आहेत ते भारतात म्हणजे सर्वोच्च स्थान मानल्या जातात. एक भारताच्या राष्ट्रपती, दुसरे पंतप्रधान असतात आणि तिसरे न्यायाधीश असतात. तर त्यात एक व्यक्ती या शहरात. एवढंच नव्हे तर यापूर्वी झालेल्या राष्ट्रपती सुद्धा आपल्या अमरावती शहरातून झालेले आहेत, माननीय प्रतिभाताई पाटील. तर अशी या शहराची थोरवी आहे आणि आपण सर्व उद्याचे नागरिक आहात. तर आपलं सुद्धा ध्येय असं मोठं असायला पाहिजे. ज्याप्रमाणे पंजाबराव देशमुख सरांचं कार्य होतं, ज्या प्रकारे प्रतिभा पाटील या देशाच्या राष्ट्रपती झाल्या, ज्या प्रकारे सध्याचे सरन्यायाधीश आहेत. एवढंच नव्हे, मी थोडंसं विसरलो होतो, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत ज्या विजेत्या झालेल्या आहेत दिव्या देशमुख, मला अशी माहिती आहे की त्यांचं जे मूळ जे शहर आहे ते पण अमरावतीमध्ये आहे. सध्या त्या नागपूरला आहेत, बरोबर आहे. तर ही सुद्धा आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी या शब्दावर थोडासा भर देतो, प्रयत्न केला पाहिजे, एफर्ट्स केली पाहिजे. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर एफर्ट्स. एफर्ट्स जर नसतील तर आपण भविष्यात काहीच घडू शकणार नाही. वी शुडंट बी लेझी. If we feel that we are lazy, we should become alert, and we should go away from such laziness. तर एफर्ट्स अतिशय महत्त्वाचा आहे. जे लोक मोठे होतात ते प्रयत्नांमुळेच होतात. प्रत्येक व्यक्ती
प्रत्येक व्यक्ती हुशार असतो, काही ना काही त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता असतेच, पण श्रम करण्याची, मेहनत करण्याची तयारी जी आहे ती माणसाला मोठं करत असते, खऱ्या अर्थाने मोठं करत असते. त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नये. तर ज्या प्रकारे आपण श्रम करायला पाहिजे, उत्साही राहायला पाहिजे, तसंच आपण आणखी एक थोडासा विरोधाभासी वाटतो पण तो सुद्धा गुण विकसित केला पाहिजे, ती म्हणजे शांती आणि संयम. उत्साही राहणं म्हणजे शांती आणि संयमी नाही राहणं असं होत नाही. इथे बुद्धाची प्रतिमा आहे, त्या प्रतिमेमधून तुम्हाला शांती पण दिसेल आणि जागृती किंवा उत्साह जो आहे, अलर्टनेस ज्याला म्हणतो, तो सुद्धा दिसेल. तर या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपण कायम वाढवत राहिल्या पाहिजे, तरच आपण महान कार्य करू शकू, उद्याच्या देशाचं आपण भविष्य घडवू शकू. तर आजच्या या प्रसंगी मला एवढंच सांगायचं होतं. पुन्हा एकदा माझे मित्र रत्नराज जे आपल्या शाळेचे संचालक आहेत त्यांना धन्यवाद देतो, पद्ममणींना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा इथला जो स्टाफ आहे, टीचर स्टाफ आहे, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या सुंदर प्रकारची व्यवस्था या शाळेची ठेवलेली आहे. धन्यवाद. नमस्कार. Dhammacharya Retayu sir to visit our school today. You gave your precious words and time to us. I thank to respected Ratnath sir to give a chance to meet this great personality. I thank to all teachers to make this program possible. Thank you.